माझा अजूनही तुमच्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये. तुम्ही जे काही सांगताय ते खरंय कशावरून? विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण मी जे काही सांगतोय ते 100% खरं आहे एवढं मात्र नक्की. सकाळी न्यूजपेपरमध्ये मधूचा फोटो पाहिला, माझ्या लगेच लक्षात आला की सरनोबतांकडूनच कोणीतरी मधूला शोधतंय. मला वाटलं अनय असतील, पण तुम्हाला इथे पाहून जर आश्चर्य वाटलं मला. नाही, अनयला मी आत्ता तरी काही सांगितलेलं नाहीये. पण तुमच्याकडे जी माहिती आहे ती खरी आहे कशावरून? कारण या प्रकरणाशी तुमचा काहीच संबंध नाहीये. मी विश्वजित आहे मिसेस रेवा. संपूर्ण माहिती असल्याशिवाय मी कुठल्याही प्रकरणात हात घालत नाही. आणि मला माहिती नसतं तर मी तुम्हाला चिठ्ठी पाठवलीच नसती ना. म्हणजे तुम्हाला? हो, मधूबद्दल मला सगळी माहिती आहे. एवढंच काय, मधू कुठे आहे हे पण मला माहिती आहे. हवं तर मी तुमची आणि त्याची भेटही घडवू शकतो. तुम्ही खरंच माझी आणि मधूची भेट घडवू शकता? 100%. पण माझी एक अट आहे. काय? मधूबद्दल तुम्हाला काय माहिती आहे हे मला सांगायला लागेल. नाही, मी नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्ही असं पवित्र नाही घेऊ शकत. तुम्हालाच माहिती हवी आहे ना. मधूबद्दल नक्की तुम्हाला काय समजलंय हे जर मला कळलं आणि ते खरं असलं तरच मी तुमची आणि मधूची भेट घडवू शकतो. विचार कसला करताय? हे बघा, मी कोणालाही सांगणार नाहीये, विश्वास ठेवा. नाहीतर एव्हाना मी अनयला बोललोही असतो. हा विषय किती नाजूक आहे हे मला चांगलंच माहिती आहे. मधू हा गुंडप्पा दादांचा अनौरस मुलगा आहे. बस मला इतकीच माहिती आहे त्याच्याबद्दल. आणि हे सगळं खोटं आहे. कुठे गेली रेवा? असं न सांगता कुठे जात नाही ती कधी. तिचा फोनही लागत नाहीये आणि आईलाही माहित नाही. असं याआधी कधीच झालं नाहीये. जर तिला माझ्या बरोबर यायचं नव्हतं तर मला प्रॉमिस कशाला केलं होतं? एवढ्या रात्री ती कुणाला भेटायला गेली असेल? मला न सांगता जाण्यासारखं काय कारण होतं? काहीतरी महत्वाचंच काम असणार. पण माझ्यापासून का लपवलं तिने? मला तर आता काळजी वाटायला लागली आहे. रेवा आता कुठल्या अडचणीत नको सापडायला. मला वाटलंच होतं तुमच्यापर्यंत सत्य पोचलं नसेलच म्हणून. हा काय वेडेपणा आहे मिस्टर विश्वजित? मला वचन दिलेलं असताना मी ते मोडून तुम्हाला सत्य सांगितलंय आणि मी कधीच खोटं बोलत नाही. तुम्हाला असं न सांगता नाही जाता येणार. तुम्ही कधी खोटं बोलत नाहीत हे मला माहिती आहे. पण तुम्हाला मधूबद्दल जी माहिती मिळाली आहे ती खोटी आहे. आधी मधूबद्दल काय सत्य आहे ना ते जाणून घ्या आणि मग मला भेटा. मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला ते सत्य कळलं आणि मला तशी खात्री पटली ना, मी लगेच तुमची आणि मधूची भेट घालून देईन. ऑल द बेस्ट मिसेस रेवा. मधूबद्दल माहिती मिळवणं खूप सोपं आहे, पण त्याचं सत्य जाणून घेणं खूप अवघड आहे. पण मला विश्वास आहे
तुम्ही ते सत्य शोधून काढाल. आपण लवकरच भेटू अशी आशा करतो. मधुबद्दल माहिती मिळवणं खूप सोपं आहे. मधुबद्दल माहिती मिळवणं खूप सोपं आहे. त्याचं सत्य जाणून घेणं खूप अवघड आहे. त्याचं सत्य जाणून घेणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. कुठे गेली होतीस रेवा? आणि फोन का उचलत नव्हतीस? तुला किती फोन लावले? तुला काही काळजी नाही ना? घरी कोण वाट बघत असेल काहीच भान नाही ना तुला? कुठे गेली होतीस? अरे वा, आलीस तू. मला वाटलं आजची रात्र तू बाहेरच काढणार की काय. गप्प बस रोमिला. आता तू कशाला मध्ये बोलतेस? मी बोलतोय ना तिच्याशी. ओके, मग विचार ना तिला. विचार कुठे गेली होतीस ते. काय उत्तर देणार म्हणा. कुठे गेली होतीस तू? आणि काय एवढं महत्वाचं काम होतं तुला? इतकं महत्वाचं काम होतं की माझा फोनही घेतला नाहीस. किती प्रश्न विचारणार आहेस मला? तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? विश्वासाचा प्रश्न नाहीये रेवा, पण मला कळायला नको तू कुठे गेली असते. अरे रेवा का आलात तुम्ही? मी सांगत होतो ना की आऊसाहेबांची औषधं आणायला मी जातो म्हणून. ऐकलं नाही ना तुम्ही? झाली ना सगळी दुकानं बंद. ओले बेड्री, जाऊ दे सोडा. तुम्ही फ्रेश व्हा आणि लवकर जेवायला चला जी. अरे वा. तेव्हा का काय झालं? भेटला का ते माणूस? नाही म्हणजे काय म्हणला काय ते? नाही काही माहिती दिली? गुंडाप्पा दादा, मधू खरंच तुमचा मुलगा आहे? मेघदत्त, मेघदत्त, हे बघ पेपर मध्ये काय आलंय. काय करतेस तू रोमिला? महत्वाचं काम करतोय ना मी. अरे तू बघ तर. ते कॅल्क्युलेटर दे इकडे. नाही, तू वाच. मेहताबाई यांचं निधन. तर मी काय तिकडे खांदा द्यायला जाऊ का? मेघदत्त ते नाही, वर वाच वर. मधू हरवलेला आहे. तू काय आता समाजसेवा सुरू केलीस की काय? नाही नाही नाही. कोणतरी तिकडे हरवलंय आणि त्याची तुला इतकी काळजी वाटते? अरे मला काय करायचंय. सॉरी सॉरी सॉरी. हा हे बघ पाठीमागे वाच. हे बघ सगळं काय आहे. दागिने? काय करायचंय ग तुला एवढे दागिने? दर महाशिवरात्रीला आऊसाहेब सुनांना दागिने देतात. आता आऊसाहेबांना तर बरं नाहीये तर कोण देणार दागिने. आणि आईसाहेब किती कंजूस आहेत. त्यांच्या हातून तर काही सुटतच नाही. यावेळेस आपण भरपूर दागिने करूया. रेवाची चांगली जळवायची मला. पाहतोस काय? अरे अनयने आपल्याला किती पैसे दिले. त्या पैशांचं काय करणार आहेस तू? मी वापरणार ते पैसे. एमेरल्डचे नेकलेस, रुबीजचे इयरिंग्स आणि मस्त बँगल्स हे घालून मी बोर झाले. आणि मोस्ट इम्पॉर्टंट सोन्याची टिकली. किती सुंदर दिसणार ना मी. हा ठीक आहे, कळलं मला. हा मी फोन करतो तुम्हाला. ओके ओके बाय. रोमिलाचं काय जातंय दागिने मागायला? अनयाने दिलेले पैसे मी कुठे आणि कसे गुंतवले ते हिला सांगून काय उपयोग? तिला फक्त पैसे उडवता येतात बस. आता हे पैसे कसे वाढवायचे ते मलाच बघायला हवं.
मधू खरंच तुमचा मुलगा आहे? असं काय विचारतायची? त्या दिवशी मी बोललो की तुम्हाला मधू माझा मुलगा आहे म्हणून. सगळंच तर सांगितलं होतं मी. ते सगळं खोटं होतं, हो ना? खोटं? तेव्हा का मी कशाला खोटं बोलू जी? हे असं लपून खोटं बोलून मला काय मिळणार आहे जी? मग त्या माणसाने मला काहीही सांगायला नकार का दिला? आणि तुमचं नाव घेतल्याबरोबर असं का म्हणाला की तुम्हाला काहीच सत्य माहिती नाहीये? मी सांगितलेलं सत्य नाही, मग काय आहे सत्य? ते तुम्हीच मला सांगू शकाल ना? आणि जोपर्यंत खरं काय ते मला कळत नाही तोपर्यंत त्या माणसाकडनं मला काहीच माहिती मिळू शकत नाही. चला. कुठे कुठे नेत आहे? चला. तेव्हा का इकडे कशाला घेऊन आला जी मला? तुम्ही आऊसाहेबांना किती मानता? तुमची खरंच श्रद्धा आहे त्यांच्यावर? हे काय विचारताय रे बक्का? मी विचारलं, तुम्ही आऊसाहेबांना किती मानता? तुम्हाला माहित आहे आऊसाहेब मला माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहेत, आईसारखे आहेत माझ्या. मग त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की तुम्ही मला जे काही सांगितलं ते सगळं खरं होतं. हे काय काय येडेपण आहे रे बक्का? तुम्हाला आऊसाहेबांची शपथ आहे. म्हणजे तुम्ही मला जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं ना? का खोटं बोललात तुम्ही? मी इतका विश्वास ठेवला तुमच्यावर, तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला, मग का खोटं बोललात? मला खरं काय ते कळलंच पाहिजे. सांगा मला. तुम्हाला मधूबद्दल खरं सत्य ऐकायचंय ना? ऐका तर मग, पण त्याच्या आधी मन घट्ट करा. मधू माझा मुलगा नाही, मधू आऊसाहेबांचा मुलगा आहे. अनावरस मुलगा. खोटं बोलताय ना तुम्ही गुंडप्पा दादा? सांगा ना, हे सगळं खोटं आहे ना? तेव्हा का मी जे सांगतोय ते खरंच आहे, हेच सत्य आहे जी. म्हणूनच मी तुम्हाला मधूला या घरात आणण्यापासून रोखत होतो, सांगत होतो हे संकट घरात आणू नका म्हणून. त्यांना बरं करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मधूला त्यांच्या समोर आणणं. रेवा का हे दिव्य करून लय मोठं संकट तुम्ही स्वतःहून घरी बोलवताय बघा. कसं शक्य आहे आऊसाहेबांनी असं? नाही नाही रेवा का, ह्याचा विचार बी मनात आणू नका जी. आऊसाहेबांकडनं चूक झाली असेल पण ते पाप नसेल जी. कृपा करून हे गोष्ट घरातल्या कुणाला बी कळू देऊ नका बघा, नाहीतर ह्या वयामध्ये कोलमडून जातील ते. लय बदनामी होईल त्यांची. जिथं हिरे एचले तिथे गवऱ्या उचलायला लावू नका जी त्यांना. तेव्हा कमी तुमच्या पाया पडतो. गुंडप्पा दादा काय करताय? उठा उठा दादा, काय करताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतं आऊसाहेबांची काळजी नाहीये मला? हे सगळं ऐकल्यावर मला खरंच धक्का बसलाय, पण माझ्या मनातलं आऊसाहेबांचं स्थान मी कधीच डळमळीत नाही होऊ देणार. मी वचन देते तुम्हाला, त्यांच्यावर बोट उचलायची मी कोणालाही संधी देणार नाही. या घरातलं त्यांचं अस्तित्व असंच अबाधित राहील. हे मधूचं भूत आऊसाहेबांच्या आयुष्यात परत कुठून आलं तेच कळत नाही मला. रेवा का, तुम्हाला हे सत्य कोणी सांगितलं? तुम्हाला मधू भेटला? हॅलो, सॉरी बट मगाशी बायको होती म्हणून तुमच्याशी बोलू शकलो नाही. ऍक्च्युली मी पुण्याजवळ कोरेगाव पार्कात कुकरेजा बिल्डर्स यांच्याकडे 10 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले. आय मीन ठीक आहे ना, त्यात काही प्रॉब्लेम नाही ना? जे प्रॉब्लेम कसला? अहो, कन्स्ट्रक्शनच्या बिझनेस मध्ये पैसा गुंतवणं म्हणजे चांगलंच की. अरे कुकरेजा म्हणजे मोठा बिल्डर.
अहो आत्ताच त्याचे कोरेगाव पार्कातले हाऊसेस हातवात जात आहेत. अहो महिन्याभरात तुमच्या 10 कोटींचे 15-20 कोटी झालेत म्हणून समजा. कुठले बँक देणार एवढा व्याज सांगा ना मला. ठीक आहे, चालेल, आपण नंतर बोलूया. या, बाय. रोमिला, आज मी खूप खुश आहे. चल ना बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊया. जे मागते ते तर देत नाहीस आणि मला आईस्क्रीम खायला लावतोयस. तो अनय बघ, देवाचा एक शब्द खाली पडू देत नाही. असा नवरा मिळायला नशीब हवं. अगं पण तू त्याच्याशी माझी तुलना कशासाठी करतेस? हे बघ रोमिला, मी माझ्या प्रिन्सिपल्स प्रमाणे चालणारा माणूस आहे. या महिन्यात जरा कळ काढ. पुढच्या महिन्यात तुझ्यासाठी नक्की चांगले दागिने मागून घेईन, अगदी सेल नसला तरीही. रिअली? हो, जॅकपॉट लागणार आहे का? तसंच समज. पण हा जॅकपॉट मला अनेपेक्षा श्रीमंत करेल एवढं नक्की. मेघना, यू आर द बेस्ट. आईला नुसतं बोलल्यावर आईस्क्रीमचे पैसे वाचले. तुम्हाला मधू भेटला? खरंच भेटला मधू? गुंडप्पा दादा, मला जी काही माहिती आहे किंवा ज्या व्यक्तीने दिली आहे त्याच्याबद्दल मी आता काहीच नाही सांगू शकत. वेळ आल्यावर मी नक्की सांगेन तुम्हाला. मधुला बोलवा. मधुला बोलवा. अहो साहेब, बस करा आता. या घरात येणारी वादळ अडवण्यात अख्खं आयुष्य घालवलं तुम्ही. आता कशाला ते वादळ परत बोलवताय? मी सांगतो ते कधी बी परत येणार नाही बघा. तो परत येणार. मी त्याला परत आणणार. त्या घरासाठी भाऊसाहेबांनी स्वतःच्या मुलाला अंतर दिलं, स्वतःपासून दूर केलं आणि या वाड्यात आणि इथल्या लोकांमध्ये रमून गेल्या. वाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांनी मनापासून प्रेम केलं, सगळ्यांनाच माया लावली. पण त्याचं काय फळ मिळालं त्यांना? काहीच नाही. इथली माणसं कधीच त्यांना आपलंसं करू शकली नाही. मग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना मधूची आठवण येणार नाही का? हा, सांगा मला. अजून किती वर्ष मधूच्या आठवणी त्या असंच मनात दाबून ठेवतील? नाही, मला खात्री आहे मधूच त्यांना बरं करू शकेल. आणि म्हणूनच मी मधूला त्यांच्या समोर आणणारच. तेव्हा काय हे सगळं बोलायला ठीक आहे हो, पण तुमच्या निर्णयामुळं आऊसाहेबांचं बदनामी होईल त्याचं काय? हो, लोक काय म्हणतील त्याचा तरी विचार करा जी. कोण लोक? मला नाही फरक पडत. मला कोणाची पर्वा नाहीये. माझ्यासाठी फक्त आऊसाहेब महत्वाचे आहेत. मला फक्त त्यांचीच काळजी आहे. तुम्हीच सांगा मला, तुमच्यासाठी आऊसाहेब महत्वाचे आहेत का हा समाज? अहो, पण हे सगळं इतरांपासून कसं लपवणार जी? इतरांपासून लपवलं तरी अनयराजांपासून कसं लपवणार जी? आणि त्यांच्यापासून लपून आपण मधूचा शोध कसं लावणार सांगा मला. गुंडप्पा दादा, मी तुम्हाला वचन दिलंय ना, आऊसाहेबांची बदनामी होईल असं मी काहीही करणार नाही. तुम्हाला अजूनही विश्वास बसत नसेल ना, तर मी अनयची शपथ घेऊ का? मला तसं म्हणायचं नव्हतं रे वाक्का. अहो, पण आऊसाहेबांनी मधूचं एक पण आठवण मागं ठेवलं नाही की. मग आपण त्याला कसं शोधणार जी? कुणाचं तरी मदत घ्यावं लागणारच की. त्याची तुम्ही काळजी करू नका. मधू घरी येईल आणि कोणालाही कळणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर.